हरिओम, मी श्रद्धावीरा नितेशसिंह शिरगावकर. मी भांडूप पूर्व उपासना केंद्र. मला अनुभव हा सांगायचा आहे की ॲक्च्युली अनुभव खूप सांगण्यासारखे आहेत, पण मला त्याच्यामधला एक अनुभव सांगायचा आहे जो आहे माझ्या ऑफिसमधला. ऑफिसमध्ये असं आहे की मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून काम करते. केस अशी झाली होती की गाडीवरती क्लेम आला होता कस्टमरच्या गाडीवरती क्लेम आल्यामुळे जी गाडी आहे ती वर्कशॉपला गेली होती. वर्कशॉपला गेली, तिथे ॲडवायझरनी कॉल केला आमच्या मॅनेजरला. त्यांनी त्यांना सांगितलं की गाडीचा क्लेम आहे तो पास नाही होत आहे, कारण की जो NCB बोनस म्हणजे जो नो क्लेम बोनस असतो ना, तो माझ्याकडून चुकी झाल्यामुळे तो एक्स्ट्रा गेलेला आहे कस्टमरला. तर मॅनेजरने मला बोलवून घेतलं आतमध्ये. त्यांनी मला सांगितलं की श्रद्धा, तुझ्याकडून अशी अशी चुकी झालेली आहे, तर ती क्लेम पास नाही होत आहे. कंपनी, इन्शुरन्स कंपनी जी आहे ना, ती क्लेम पास करून देत नाही आहे. मग मी त्यांना विचारलं, मॅडम ह्याच्यावरती सॉल्युशन काय असेल? तर त्यांनी सांगितलं की बघ, सॉल्युशन तर काय, मला तर वाटत नाही काय सॉल्युशन असेल, पण एकच होईल की ती पॉलिसी कॅन्सल होईल. आणि ती पॉलिसी कॅन्सल होणं म्हणजे पैसे मला भरणं, कारण की चुकी ही माझ्याकडून झालेली आहे. मग त्याच्यानंतर मी म्हटलं, मी तेव्हा खूप टेन्शनमध्ये आली. मॅडमला म्हटलं मी 2 मिनिटं बाहेर जाऊन येते आणि मी बोलते एकदा कस्टमरशी. पण मी बाहेर आली, माझ्या डेस्कवरती बसले. माझ्यासमोर बापूंचा फोटो आहे बापूंचा. तिथे बापूंना मी एवढंच म्हटले, मी खूप रडले बापूंच्या समोर त्यावेळी. आणि त्यांना म्हटलं, बापू तूच आहेस, तूच या संकटातून बाहेर काढ. मान्य माझी चुकी झाली, मी मान्य करते, पण तू माझ्या पाठीशी उभा राहा यावेळी. मग त्याच्यानंतर मी बापूंना म्हटलं, बापू तूच आहेस ह्याच्यामध्ये, ह्या संकटातून मला बाहेर काढ आणि तूच काढू शकतोस. त्याचमुळे मी खूप रडत असताना आमचे ज्या इन्शुरन्स कंपनीची मी पॉलिसी बनवली होती, त्याच इन्शुरन्स कंपनीचे RM म्हणजेच रिजनल मॅनेजर समोर आले माझ्या आणि उभे राहिले. मी असंच त्यांच्याकडे सहज बघितलं. मी त्यांना एवढंच म्हणले, सर तुम्ही देवासारखे आलात. म्हटलं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, असं झाल्यामुळे काय झालं, मला ते क्लेमचे पैसे मला भरावे लागत आहेत. मी त्यांना सुरळीत सगळ्या केसचं पूर्ण इश्यू मी सांगितला. ते बोलले, श्रद्धा तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू रिलॅक्स हो पहिली, आम्ही बघतो पुढे. मी वरती जे मॅनेजर आहेत त्यांच्या पण वरती HOD आहेत, त्यांच्याशी ते बोलून घेतील बोलले. मी म्हटलं, सर जे काय ते आजच करा, कारण की 6 वाजता ऑफिस बंद होणार आहे आणि 6 वाजत आलेले आहेत सर आता. तर सर बोलले, ठीक आहे तू थांब, तू फक्त टेन्शन नको घेऊस, आपण करू काहीतरी सोल्युशन असेलच. मग ते थोडा वेळ सिनियरशी बोलले. मग ते आले माझ्याजवळ आणि त्यांनी मला सांगितलं की काही टेन्शन नाहीये, रिसॉल्व्ह झालेली आहे आपली केस. कस्टमरला उद्या क्लेमही पास करून मिळणार आहे, काही तुला 35-40 हजार रुपये भरायची गरज नाहीये, ते सगळं रिसॉल्व्ह झालेलं आहे. असं बोलता मी त्यांना म्हटलं, खूप खूप अंबज्ञ. माझं तोंडातून हा शब्द निघाला, तर ते फक्त माझ्याकडे बघत होते. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते निघाले, मग त्यांना मी विचारलं की सर मला एक प्रश्न पडलाय की इन्शुरन्स कंपनीवाले फक्त 5 वाजेपर्यंत येतात, 5च्या नंतर येत नाहीत. 6 वाजले होते कारण की. मग त्यांनी मला सांगितलं, पण त्यांनी जे मला सांगितलं ना, माझ्या अंगावर जरा खूप म्हणजे असं काटा आला की काय म्हणजे हे काय झालं हे. ते म्हणाले, मी तुमच्या शोरूमच्या बाहेरून मी जात होतो, काय माहिती नाही, पण मला असं वाटलं तुमच्या शोरूमकडे बघितलं मी आणि बोलले की मी इथे जातो, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आणि ते माझ्याकडे आले आणि ते डायरेक्टली माझ्याकडे आले. आणि मी तेव्हा समजून गेली, तो फक्त करणारा फक्त आणि फक्त आपला बापूराय आहे. तोच करू शकतो हे सगळं, बाकी कुणीच नाही करू शकत. त्याच्यामुळे बापूरायला मी तिथेच फोटो समोर बोलली, बापूराय खूप खूप अंबज्ञ, आज तू आहेस म्हणून मी इथपर्यंत मी कुठून आणले असते एवढे पैसे, 30-40 हजार रुपये एका दिवसाने मी कशी अरेंज केली असती, हेच मला समजत नव्हतं. ते म्हणतात ना, त्रिविक्रमाची जी वचने आहेत, 18 वचने आहेत, त्याच्यामधलं हे एक वचन त्यांनी माझ्यासोबत पार पडलंय. माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्वास, त्याच्या चुका मी दुरुस्त करीन खास. आणि खरंच त्याने मला करून दाखवलं, हे त्यांनी दाखवलं, मी आहे तुझ्यासोबत. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.